या ठिकाणी प्रमुख अतिथी सुरेश प्रभू सरांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करू या ठिकाणी। हिमात आहे जगणे, पाण्याशिवाय कसे राहणे। मित्रांनो, आपणा सर्वांना माहिती आहे छत्रपती संभाजीनगर आणि एकूणच मराठवाड्यातला पाण्याचा प्रश्न, ह्या ठिकाणी ह्या समस्येवरती समाधान काढण्यासाठी व त्या समस्येच्या मुळावर प्रहार करण्यासाठी या ठिकाणी जलसाक्षरता केंद्राचं आपण उद्घाटन करत आहोत। मी सर्वप्रथम मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी फीत कापून या ठिकाणी जलसाक्षरता केंद्राचं उद्घाटन करावं। याचबरोबर तायल फॅमिली, जे डोनर फॅमिलीज आहेत त्यांनी या ठिकाणी यावं, ज्यांनी देसाडा साहेब, तायल फॅमिली, खिवनसरा फॅमिली आणि पिट्टी फॅमिली यांनाही मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं। सर्व परिवारांना जे डोनर फैमिली से है और प्रभु सर है, विक्रम साई साहब और भी मान्यवर यहाँ प्रयास फाउंडेशन, इकोनिट्स फाउंडेशन, लायन क्लब्स और यंग इंडियंस के सभी पदाधिकारियों को, उसके साथ साथ एसआरपीएफ के सभी अधिकारी मान्यवरों को गुजारिश की जाती है कि यहाँ पर आज जिस कार्यक्रम के लिए आप पिछले 1 साल से काम कर रहे हैं, उस कार्यक्रम का उद्घाटन हो रहा है और बुजुर्गों का आशीर्वाद इस कार्यक्रम में बहुत जरूरी होता है। प्रभु सर है, तायल जी की दादी जी है, तो इनके हाथों से आज इस कार्यक्रम का इनॉग्रेशन सेंटर फॉर वाटर लिटरेसी का हो रहा है। ये अपने आप में एक गर्व की बात है। एक मिनट फक्त रिबिन कैची द्या ना सर। मी करतो पण तुम्ही इथे अच्छा आहे। थोडं मागे मागे सर थोडं मागे या प्लीज। तुम्ही इकडे दादा हो आहे सर थोडं मागे काका नाही, काका थोडं इथे मागे जवळ जवळ हां सर थोडं मागे मागे सर हां 1 मिनिट सर थोडं ताई ताई थोडं मागे पिट्टी फैमिली से जो है वो भी आ जाएंगे, खिवनसरा फैमिली और साडा फैमिली तो सभी फोटो में आ जाएंगे। उसके साथ साथ ये प्रयास फाउंडेशन, लायंस क्लब फाउंडेशन, इकोनिट्स फाउंडेशन, ये सभी के जो भी पदाधिकारी उनको भी गुजारिश की जाती है कि आप यहाँ आ जाएंगे। इधर के साइड से कुछ आ सकते बस वो ये सामने आई है। विनय जी आदरणीय प्रभु सर से मैं गुजारिश करता हूँ। यस सर सेंटर फॉर वाटर लिटरेसी का आपके हाथों में हो रहा है। जोरदार तालियों से सेंटर फॉर वाटर लिटरेसी के इनॉग्रेशन के लिए होना चाहिए। हम एक नारा देंगे, पानी की जंग में हम सब करेंगे, हम सब संग हैं। पानी के जंग में, पानी के जंग में। एक तायल फैमिली के साथ एक फोटो आ जा रहा, आप खाली तायल फैमिली बात में एक सर ये ऐसा प्रकल्प है क्या जो है जहाँ फैमिली भी साथ आई और फैमिली ने कंट्रीब्यूट किया। थोड़ा बच्चे का पहला बर्थडे था सर। दीदी इधर देखिए, दीदी पेड़ लगाएंगे साथों साथ। सर इधर देखिए प्लीज सर इधर देखिए। ओके थैंक यू। साडा फॅमिली जीवाची बाजी लावून काम करतात, मित्रांचं जीव आहे।
with the family. सर पीछे आ जाइए ना दादा इकडे चेहरा बघा सर इकडे बघा मॅडम हां प्रयास फाउंडेशन रवि जी और टीम का प्रयास फाउंडेशन और इंडियन यंग इंडियन फाउंडेशन लायंस प्रकार बनवले, हे गॅबियन स्ट्रक्चर बनवले सर, बाजार तलाव बनवले, हा पूर्ण 18 इंच हे सगळे भैया 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 कॅमेरा प्रत्येक काय असतात सर हे विकास सरोदे विकास पटकन सर सर हो सर ॲपल व्हिडिओ घे रे आता व्हिडिओ घ्या काही फोटो घे हो सर थोडं आदरणीय प्रभू सरांच्या हाताने या ठिकाणी वृक्षारोपण होत आहे. हां सर थोडं तिकडे सरका तुम्ही सर प्रभू सर थोडं
और पढ़ाई करता तो और अच्छा हो जाता। अभी सब जो वाटर ड्रॉप का जो स्टैचू बना है उसके पास आपको सबको आना है, इधर आइए। तो आ लेना है सभी जवान और सभी लोग जो है वो ओके, थैंक यू। जंग में, पानी के जंग में हम सब साथ हैं। सबका बहुत बहुत धन्यवाद सर, एक मिनट सभी थांबा। ने- आता पुढचा कार्यक्रम मंगल कार्यालयामध्ये होणार आहे, तर त्यामुळे सर्वांनी मंगल कार्यालयाकडे यायचं. समोरच 2 मिनिटाच्या अंतरावर आहे, तर त्या ठिकाणी राईट साईडच या सर. प्रयास ग्राफिकच्या सगळ्या सदस्यांनी हो आहे. लवकर लवकर राहते विनोद, हो जाऊ जाऊ. लवकर 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 इकडे बघा. हो हो, एकच मिनिट. लवकर इकडे बघा. सर 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 पाठीमागे चेअर खाली आहे, त्या चेअरवर बसा तुम्ही. त्या पुढे चेअर हे लाईन पण उचलून घ्या, मधली लाईन पण उचलून घ्या. इकडे लवकर लाईन उचलायची. फोटो घे बरं का पण सर तुम्ही फोटो घ्या. तेवढ्या 4-5 खुर्च्या उचला. लवकर घ्या लवकर घ्या. लवकर घ्या त्याच्या पाठीमागे खाली सर. त्रिशूर विद्यापीठ हरियाणा याचे उपकुलगुरू, नदी जोड प्रकल्पात मदत करणारे, ग्लोबल वॉटर पार्टनरशिप इकोनीड फाउंडेशनच्या ॲडवायझरी बोर्डचे मेंबर व त्यासोबतच भारतातल्या अनेक अशा संस्थांचे अध्यक्ष, सचिव व सदस्य असणारे आदरणीय श्री सुरेश प्रभू साहेब यांचा सत्कार मी आदरणीय श्री विक्रम साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. श्री सुरेश प्रभू साहेबांचा सत्कार त्या ठिकाणी आदरणीय विक्रम सरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या मान्यवरांसाठी. सर सर आगे सर, जवळ या. सरांना जवळ घ्या. तसेच SRPF कमांडंट चेअरमन यांच्या दूरदृष्टीमुळे हा प्रकल्प उभारला गेला. मराठवाड्याचे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ते सेंटर फॉर वॉटर रिसोर्सेस त्यांनी उभारण्याचे विजन केले, त्यांनी जनजागृती केली असे आदरणीय श्री विक्रम साई सरांचा सत्कार त्या ठिकाणी ताया साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. मान्यवरांसाठी टाळ्यांचा आवाज हा कमी झाला पाहिजे. जोरदार गडगडाट या ठिकाणी आपल्या मान्यवरांचं स्वागत करावं. तसेच भारताचे वॉटर हिरो, स्मार्ट विलेजचे जनक यांच्या कल्पनेतून आणि तांत्रिक प्रबोधनातून हाच नव्हे तर असे अनेक प्रकल्प घडत आहेत. पाणी प्रश्न हा भारताचा नव्हे तर जगाचा प्रश्न आहे आणि ह्या प्रश्नावर मात करण्यासाठी संशोधन करणारे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर आगळे साहेबांचा सत्कार या ठिकाणी कलुले साहेबांनी करावा अशी त्यांना विनंती करतो.
आदरणीय श्री प्रवीण तायल साहेब साहेबांचा सत्कार आदरणीय श्री उभय साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. उबाळे साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती. तसेच मित्रांनो आत्ताचा वेळ काढून पुण्याहून या ठिकाणी उपस्थित झालेले अनिल पाटील साहेब यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. शब्दांनाही कोड पडावं अशी काही माणसं असतात आणि फार मोठं आपलं भाग्य जेव्हा ती माणसं आपली असतात. असेच व्यक्तिमत्व असणारे आज या ठिकाणी व्यासपीठावरती उभे असलेले मान्यवरांवरती सर्वप्रथम मी पुढे सूत्रे माझ्या दोन निर्णयाकडे सोपवतो. Respected Vikram sir, please come on stage and say a few words. Vikram sir. पोडियमने काम झालं, पोडियम खूप लांब झालं जवळ पाहिजे. पाहुणे, माजी रेल्वे मंत्री तथा ऋषीहूर विद्यापीठाचे सध्याचे कुलपती माननीय सुरेश प्रभू साहेब, तसेच इकोनिड्स फाउंडेशनचे फाउंडर भारताचे वॉटर हिरो डॉक्टर प्रियानंद आगळे सर, लायन्स क्लबचे प्रवीण तायल त्यांचे पदाधिकारी, सर्व यंग इंडियन फाउंडेशनचे पदाधिकारी, तसेच प्रयास फाउंडेशनचे पदाधिकारी, याचबरोबर राज्य राखीव पोलीस बल दलातील सर्व अधिकारी, अंमलदार, वर्ग 4 कर्मचारी, सर्व या भागातील नागरिक, पत्रकार बंधू, तसेच लिटरसी सेंटरच्या उद्घाटनासाठी जमलेले सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, संस्थांचे मी आपल्या गट क्रमांक 14 राज्य राखीव बल छत्रपती संभाजीनगर यांच्यातर्फे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय सुरेश प्रभू साहेब यांना या गटाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो. या गटाची निर्मिती 2007 मध्ये झाली. या घटकासाठी मौजे सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर येथे गट क्रमांक 283 व 303 मध्ये असे एकूण 200 एकर जागा भूसंपादित करण्यात आलेली आहे. सन 2008 ते 9 मध्ये पहिल्या टप्प्यात प्रशासकीय इमारतीचे व 9 ते 10 मध्ये दुसऱ्या टप्प्यात शासकीय निवासस्थानाचे बांधकाम पूर्ण झाले. गटाची निर्मिती झाली त्यावेळी हा संपूर्ण परिसर फक्त ओसाड आणि माळरान होता. हा परिसर सिंगल ट्री म्हणून ओळखला जायचा. परंतु गटाची निर्मिती झाली तेव्हापासून ते आज पावेतो परिसरात जवळपास 1,75,000 वृक्षांची लागवड करण्यात आलेली आहे. गटातील पोलीस अधिकारी, अंमलदार आणि यांच्या अधिक परिश्रमातून घेऊन सदर परिसर नंदनवन करण्यात आलेला आहे. हा गट नवनिर्मित असून गटातील परिसरातील पर्यावरणाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाची मोहीम राबवण्यात आली असून आमच्या या कार्याची दखल घेऊन या गटाला राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. आजचा हा मुख्य कार्यक्रम जो वॉटर लिटरसी सेंटर आहे याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी मराठवाड्यासाठी व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी जनजागृती निर्माण करणारा हा प्रकल्प आम्ही राज्य राखीव पोलीस गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर तसेच इकोनिड फाउंडेशन, लायन्स क्लब, यंग इंडियन्स, प्रयास युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त सहकार्यातून निर्माण होत आहे. आज मला आनंद होत आहे की माझ्या कार्यकाळामध्ये मराठवाड्यासारख्या पाण्याच्या दुष्काळी प्रदेशामध्ये हा प्रकल्प आम्ही सुरू करत असून मागील 1 वर्षापेक्षा जास्त काळ आम्ही या ठिकाणी काम करत आहोत. यामध्ये विशेषतः यंग इंडियन्स,
आणि लायन्स क्लब तसेच आगळेचं विशेष सहकार्य लाभलेलं आहे. या ठिकाणी झाडांना पाणी घालण्यापासून तर जलसाक्षर होण्यापर्यंत काम करत असताना प्रकल्पामध्ये आम्ही 2 मोठे पाझर तलाव बनवले आहेत. यासोबत 500 मीटर पेक्षा जास्त डोंगराच्या माथ्यापासून पायथ्यापर्यंत कंटिन्युअस कंट्रोल ट्रंच, गॅबियन स्ट्रक्चर, गली प्लग असे सॉइल वॉटर कन्झर्वेशनचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स आम्ही तयार केले. मी स्वतःच एमटेक ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग असून यामध्ये सर्व प्रश्नाविषयी व तांत्रिक विषयी आगळे सरांच्या मार्गदर्शनात आणि प्रवीत आयल यांच्यासोबत आम्ही डोंगरावरच्या विविध भागात पाणी जिरवण्यासाठी जे जे पॉसिबल आहेत असे सर्व स्ट्रक्चर उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. जवळपास 500 मीटर पेक्षा जास्त कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच आम्ही उभारले असून याचा उपयोग पाणी जिरवण्यासाठी होत आहे. याचबरोबर 3 गली प्लग बनवण्यात आले आहेत, ज्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे जमिनीचं सॉइल इरोजन कमी होऊन यामध्ये पाणी जिरण्यासाठी मदत होत आहे. तसेच 2 गॅबियन स्ट्रक्चर असून प्रकल्पातील पाझर तलावामध्ये तब्बल 13.65 दशलक्ष लिटर पाणी एका वेळेस जमिनीमध्ये जिरते. पावसाळ्यामध्ये किमान 3 वेळेस हे पाणी जिरले जाते, म्हणजे जवळपास 40 दशलक्ष लिटर पाणी सेंटर फॉर वॉटर लिटरसीच्या पाझर तलावामध्ये जमिनीमध्ये इन्फिल्ट्रेट होत आहे. त्याचबरोबर जमिनीची धूप सुद्धा थांबते. या गली प्लग गॅबियन बंधाऱ्याच्या माध्यमातून जवळपास 30 दशलक्ष लिटर पाणी जिरवण्यात येत आहे. CCTच्या माध्यमातून 8 लक्ष लिटर पाणी जिरवले जाते आणि एकूण 78 दशलक्ष लिटर पाणी जमिनीमध्ये जिरवण्याची व्यवस्था या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. तसेच 10,000 वृक्षरोपण करायचे आहेत, हा संकल्प सुद्धा आम्ही केलेला आहे. जरी आम्ही राज्य राखीव दलामध्ये सर कार्यरत असलो तरी या सॉइल वॉटर कन्झर्वेशनच्या कामातून आम्ही एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आदरणीय सुरेश प्रभू साहेब हे आम्हाला या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी लाभले. ही आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे, ज्यांचं पाणी व पर्यावरण क्षेत्रामध्ये सुद्धा भरीव काम आहे. तसेच आदरणीय प्रभू सरांनी आताच मत व्यक्त केले की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे राज्य राखीव पोलीस गट आहेत 20 गट, त्यामध्ये सुद्धा हा सॉइल वॉटर कन्झर्वेशन प्रोजेक्ट राबवण्याची त्यांनी संकल्प केलेला आहे. तर तो सर आपला मेसेज मी वरिष्ठ कार्यालयामध्ये पोहोचवून आपण ही संकल्पना अवश्य वाढवू आणि आपण सर या ठिकाणी येऊन एवढं आमचं प्रोत्साहन केलं आणि प्रोत्साहन दिलं आणि आम्हाला एवढं कौतुक केलं, त्याबद्दल आमची निश्चितच आम्हाला अजून ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे. आणि भविष्यात आम्ही अजून प्लांटेशन करून जास्तीत जास्त पाणी जिरवण्याचा प्रयत्न करू. आणि या प्रकल्पासाठी विशेषतः आगळे सर, प्रवीत आयल आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणं शक्य नव्हतं. तसेच आपले सर्व अंमलदार आणि अधिकारी यांच्याशिवाय या सगळ्यांचं मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद सर. अगदीच सरांनी सांगितल्याप्रमाणे आज मला याची शाश्वती आहे की आपण सर्वजण पाणी संधारणासाठी तसेच वृक्ष लागवडीसाठी विविध प्रकारचे प्रयत्न करूया. मित्रांनो, त्यानंतर सरांच्याच उत्स्फूर्ततेला कायम ठेवण्यासाठी तसेच आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविकरणासाठी मी व्यासपीठावरती असलेल्या प्रयास फाउंडेशनचे आदरणीय श्री पहाडी सरांना विनंती करतो की त्यांनी छोट्याशा काव्याच्या रूपात आपल्या कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं. जोरदार टाळ्यांनी सरांचे या ठिकाणी व्यासपीठावरती आपण सर्वजण स्वागत करू. नतमस्तक होतो. आता मी व्यासपीठासमोर नतमस्तक होतो आणि एक छोटीशी कविता सादर करतो. मला कविता सादर करताना आनंद होत आहे, कारण प्रभूजी हे माझ्या आमचे खासदार होते. मी एक रत्नागिरीचाच आहे सर. तर आपणासमोर एक कविता सादर करतो. ॲज ए प्रयास व्हाईस प्रेसिडेंट आहे मी, आमचे रवी सर उपाध्यक्ष आहे. कवितेचं नाव आहे आनंदाचा क्षण. कवितेचं नाव आहे आनंदाचा क्षण. आनंदाचा दिन आज आहे आनंदाचा क्षण. आनंदाचा दिन आहे आज आनंदाचा क्षण. उद्घाटना कार्यक्रमा
आले व्यक्ती महान, आले व्यक्ती हे महान, आले व्यक्ती हे महान. आले येते प्रभुजी, आले येते प्रभुजी कराया जल स्वर्ग. आले येते प्रभुजी कराया जल स्वर्ग. आपल्यासाठीच आहे हा कल्याणाचा मार्ग, एक कल्याणाचा मार्ग, एक कल्याणाचा मार्ग. तज्ञ आले आहे येते, तज्ञ आले आहे येते दाखवाया आपणा दिशा. बघा मंडळी, तज्ञ आले आहे येते दाखवाया आपणा दिशा. प्रफुल्लित करणार आहे ते आपल्या साऱ्या आशा, आपल्या साऱ्याच आशा, आपल्या साऱ्याच आशा. येईल जलाचा सुगंध. मंडळी, येईल जलाचा सुगंध येते, होईल धरणीचा आनंद. येईल जलाचा सुगंध येते, होईल धरणीचा आनंद. सरीवर सर येतील, येईल मातीलाही गंध, येईल मातीलाही गंध, येईल मातीलाही गंध. वृक्ष नाही अंगणात, वृक्ष नाही अंगणात, पाणी नाही धरणात. वृक्ष नाही अंगणात, पाणी नाही धरणात. मार्गदर्शन यांचे आज रंग भरणार जीवनात, रंग भरणार जीवनात, रंग भरणार जीवनात. जलाचे नायक श्री आगले, जलाचे नायक श्री आगले, विचार मांडतील आगळे वेगळे. जलाचे नायक श्री आगले, विचार मांडतील आगळे वेगळे. ऐकून त्यांचे मार्गदर्शन होणार अचंबित प्रेक्षक सगळे, होणार अचंबित प्रेक्षक सगळे, होणार अचंबित प्रेक्षक सगळे. आनंदाने देणार टाळी, आनंदाने देणार टाळी, गुणी आमचे श्री तायल साली. आनंदाने देणार टाळी, गुणी आमचे श्री तायल साली. पावसाच्या सरी येतील येते, भरणार सारी नदी नाली, भरणार सारी नदी नाली, भरणार सारी नदी नाली. करूया सारे प्रयास, करूया सारे प्रयास, घेऊन संगतीनं लायन. मित्र हो, काही क्लबचे नावं आले, सगळ्यांचे नाव याच्यात ॲड केलं, समजायचं आहे. करूया सारे प्रयास, पाणी अडवा पाणी जिरवा. अरे परिसर करू हिरवा हिरवा, अरे परिसर करू हिरवा हिरवा, अरे परिसर करू हिरवा हिरवा. थँक्यू. पुन्हा 4 ओळी सांगतो. हवा पाणी माती आहे आपले सोबती, सांभाळून वापराया ती घाणा, नाही तर जीवनाचा धिंगाणा. हवा पाणी माती आहे आपले सोबती, सांभाळून वापराया ती घाणा, नाही तर जीवनाचा धिंगाणा. थँक्यू. धन्यवाद सर. ह्या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक हे शाही सरांनी केल्यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळूयात, आणि ते म्हणजे अख्ख्या भारताचे वॉटर हिरो आदरणीय श्री आगळे साहेब. मी आगळे सरांना व्यासपीठावरती विनंती करतो की त्यांनी येऊन आपणा सर्वांना मार्गदर्शन करावं. जोरदार. सबसे पहले इस भारत भूमि के सभी महापुरुषों को, उनको विचारों को मैं नमन करता हूँ. और उसके साथ साथ आज के इस कार्यक्रम में हमारे मार्गदर्शक आदरणीय सुरेश प्रभु साहब, जो कि इस भारत के एक ऐसे नेता है कि जो एक विद्वान है, अलग अलग विषयों में उनका एक्सपर्टाइजेशन है और वो अपने लिए वक्त निकाल के आए. वैसे हमारे प्रभु सर, उसके साथ साथ जिनके विचारों के बिना, जिनके विजन के बिना ये प्रोजेक्ट पॉसिबल नहीं था, वो हमारे साड़ी साहब. उसके साथ साथ प्रवीण तायल जी, जो ऐसा युवक इस शहर का है जिसने सबको कनेक्ट करने का काम किया, सबको, यंग इंडियंस को, लायंस क्लब को, प्रयास फाउंडेशन को, सबको एक साथ लाने का काम किया. तो ये जो यहाँ सेंटर फॉर वाटर लिटरेसी हम बना रहे हैं, ये सेंटर फॉर वाटर लिटरेसी प्रभु सर क्या है एक्चुअली? तो हमने देखा है 1970 के समय में, जब कि हमारे देश में एजुकेशनल लिटरेसी लाने का काम हो रहा था, और उसके बाद फिर प्रौढ़ साक्षरता यानी अडल्ट एजुकेशन प्रोग्राम गवर्नमेंट लेके आया, और उसके कारण आज सब लोगों को पढ़ना लिखना आता है, अपनी सिग्नेचर करना आता है. कोई भी इस देश में आज अनपढ़ नहीं है. मगर अनपढ़ता आज
हमारे बीच में पानी के वजह से आ रही है और विकास के राह पर हमारा देश निकला है, मगर पानी की अनपढ़ता हमें विकास की राह से रोक सकता है। इसलिए हमें पानी के अंदर लिटरेसी लाने की जरूरत है। हमारे प्रयास फाउंडेशन और प्रवीण जी यहाँ पेड़ लगा रहे थे और उसी समय विक्रम साड़ी साहब की यहाँ बदली हुई, ट्रांसफर होके आए, उनकी चर्चा हुई क्या कुछ तो भी करना है। साहब को उन्होंने प्रस्ताव रखा कि पानी पे कुछ करते हैं। विक्रम साड़ी साहब ने कहा प्रवीण जी को, क्या एक्सपर्टाइजेशन कोई है क्या? पानी बिना एक्सपर्टाइजेशन के काम नहीं होता है। तो उन्होंने कहा हमारे शहर में वाटर हीरो ऑफ इंडिया है। तो वो विक्रम साड़ी साहब ने कहा लेके आओ पहले उनको मेरे पास, और हमारी पहली मीटिंग उस बहाने हुई और साहब ने हमारे से चर्चा की कि हमें पानी पे काम करना है, मगर ऐसा काम करना है कि इसकी मिसाल रखी जाए। तो मैंने साहब के सामने वाटर लिटरेसी सेंटर का प्रस्ताव रखा, उन्होंने उस प्रस्ताव को तुरंत ही मान्यता दे दी और कहा काम शुरू करो। दूसरे दिन हमने काम शुरू किया। पहले दिन मान्यता मिलती है, बिना कोई पेपर के वर्क के हम काम शुरू करते हैं। सभी साथी जो है पीटी जी, देसाड़ा फैमिली से लेके किवनसरा फैमिली, पूरा फ्रेंड सर्कल आ गया और काम शुरू हो गया। इतने गर्मी में पिछले साल वहाँ कंटिन्यू काम चालू रहा। आपके यहाँ के जो भी ऑफिसर है, मुरे साहब, दौड़ साहब, ये भी सब, खलूले साहब, ये सब साथ में थे। आपके यहाँ के जो सरदार जो है वो भी रात दिन इसके ऊपर डटे रहे। 100 मीटर के ऊपर आप लोगों ने पानी की टंकी लेके गए और वहां से पेड़ों को पानी लेने का काम हुआ। विक्रम साड़ी साहब ने बताया क्या किस तरीके से पाजर तलाव और ये सब चीजें बनी है, इसलिए मैं उसके ऊपर बात नहीं करूंगा, टेक्निकल चीजें सब कह दी है। मगर मैं इसके ऊपर बात करूंगा क्या ये सेंटर में क्या होने वाला है, ये लिटरेसी सेंटर क्यों जरूरी है। देखो, पानी में साक्षरता 2 चीजों के लिए लाने की जरूरत है। एक, इसकी गुणवत्ता खराब हो रही है, और दूसरी चीज, पानी को इतना बड़ा पॉपुलेशन बढ़ रहा है तो पानी तो कम हो रहा है, और कम हुए पानी को हमें संभालना है। जैसा पैसा हम बैंक में संभालते हैं वैसे पानी को हमें जमीन में संभालना है, और पानी को जमीन में संभालने के लिए ये प्रोजेक्ट यहाँ हमने खड़ा किया है। ये प्रोजेक्ट एक दिशादर्शक प्रोजेक्ट है हमारे देश के लिए। क्या लिटरेसी हमें पानी के लिए लानी है, तो यहाँ स्कूल से लेके, कॉलेज से लेके, रिसर्चर से लेके आम लोग यहाँ आएंगे और पानी के जो विभिन्न स्ट्रक्चर यहाँ बने हैं उसके बारे में जानकारी लेंगे। उसके साथ साथ देश भर में पानी के ऊपर जो काम चल रहा है उसकी जानकारी लेने के लिए हम यहाँ एक एम्पी थिएटर बनाने वाले हैं, एक लाइब्रेरी बनाने वाले हैं, जिसके कारण लिटरेचर जो है पानी के ऊपर का यहाँ उपलब्ध हो। जो लोग पानी के ऊपर काम कर रहे हैं उनके बारे में जानकारी, उनकी सक्सेस स्टोरी यहाँ मिले। और हमारा जो छत्रपति संभाजीनगर जो शहर है ये पानी की बहुत मार झेल रहा है, हमारा मराठवाड़ा पानी की मार झेल रहा है, मगर इस शहर को आजू बाजू में पूरे पहाड़ है। ये एक प्रयास हमने करके बताया है कि एक पहाड़ को हम पानी वाला पहाड़ बना सकते हैं, तो शहर के अन्य पहाड़ पानीदार क्यों नहीं बन सकते हैं, पानी वाले क्यों नहीं बन सकते हैं। तो ये सेंटर फॉर वाटर लिटरेसी का आपके SRPF का जो पहाड़ है, ये पानी वाला पहाड़ अन्य पहाड़ों को पानी वाला बनाने जा रहा है। तो ऐसा काम यहाँ से हो रहा है। प्रभु सर ने हमें कहा कि SRPF जैसा और भी SRPF में इसी तरीके का प्रकल्प आप लेके जाइए। तो देखिए, आपने जो नींव रखी है, आपने जो पौधा साड़ी साहब यहाँ लगाने का काम किया है, इसकी अभी व्याप्ति बढ़ने वाली है, और महाराष्ट्र के सभी SRPF में भी इस तरीके का काम आने वाले दिनों में होने वाला है। पानी जो है ये लोगों को जोड़ने का काम करता है। पानी क्या करता है, लोगों को जोड़ने का काम करता है। देखिए, आज SRPF साथ में आ गया, सब इकोनिट्स फाउंडेशन, लायंस क्लब, प्रयास फाउंडेशन जैसे जैसे अनेक संस्थाएं यहाँ आ गई। तो पानी क्या करती है, लोगों को जोड़ने का काम करती है। पानी देखो, धरती और आसमान को भी जोड़ने का काम करती है। वर्षा के कारण आसमान और धरती जुड़ जाती है। पानी 2 देशों को जोड़ने का काम करता है, वो नदी के सहारे होता है। पानी 2 गांव को जोड़ने का काम करते हैं, तो पानी जो है संस्कृति को जोड़ने का काम करता है। जैसा हमारा कुंभ मेला लगा, ये कुंभ मेला जो है
पिछले हजारों साल से जो संस्कृति है देश की, एक नदी के सहारे जोड़ने का काम कर रहा है। तो पानी जो है एक देश के संस्कृति को जोड़ने का काम करता है। इतनी बड़ी ताकत पानी के अंदर है। उसके साथ साथ पानी जो है दुख दर्द महसूस करता है, और आदमी को पानी जो एहसास करता है दुख और दर्द का, किसी के आंखों में पानी आता है तो हमारे अंदर भी उसका दुख दर्द दिखता है, हमारे अंदर भी दुख दर्द पैदा होता है। उसी कारण ये जो सेंटर फॉर वाटर लिटरेसी बना है, इस छत्रपति संभाजी नगर का जो पानी का जो प्रश्न है, ये लोगों का पानी का जो दर्द है, इस दर्द को सॉल्यूशन देने का काम ये सेंटर फॉर वाटर लिटरेसी यहाँ से करेगा। यहाँ जायकवाड़ी में 102 टीएमसी का पानी है। शहर को पानी पीने के लिए 3 टीएमसी पानी लगता है, फिर भी पानी 10 और 15 दिन को लोगों को मिलता है। ये दर्द हमने समझा है, और ये मराठवाड़े का जो पानी का प्रश्न है ये समझा है, और उसको सुलझाने का काम यहाँ सेंटर फॉर वाटर लिटरेसी के जरिए हम कर रहे हैं। आप सब लोग यहाँ बहुत मेहनत से इस प्रोजेक्ट को बढ़ा रहे हैं, तो मैं एसआरपीएफ के सभी जवानों को, उसके पर्टिकुलरली सारी साहब को, जो डोनर्स है, कि जो परिवार यहाँ सामने आए, उन्होंने एक उदाहरण पेश किया यहाँ कि परिवार भी साथ में आ सकते हैं और समाज के लिए कुछ कर सकते हैं। तो इसलिए तायल परिवार, खिवनसरा परिवार, देसरडा परिवार, पीटी परिवार और ये एसआरपीएफ का पूरा परिवार, इनका सबका मैं धन्यवाद व्यक्त करता हूं कि आपने समाज के लिए एक उदाहरण पेश किया। उसके साथ साथ आपके जवान के साथ साथ ये जो रिंकिन है, ऐसे और जवान जो है यहाँ हमारे साथ जुड़े, और देश में यहाँ से ये जो जवानों का कारवा जो है पानी की जंग छोड़ने का, आप जंग में लड़ते हैं तो यहाँ से भी एक पानी की जंग हम खोल रहे हैं। वो जंग लोगों को पानी के बारे में साक्षर करने की होगी, ये जंग लोगों को पानी के बारे में लिटरेट करने की होगी, वरना इस देश के सामने बहुत बड़ा संकट आ सकता है। याद करो जब बारिश नहीं होगी जून में तो कितने बुरे हालात हमारे हो जाएंगे, और ये बुरे हालात से हमें बचाने के लिए, देश के लोगों को बचाने के लिए, देश के पर्यावरण को बचाने के लिए ऐसे सेंटर फॉर वाटर लिटरेसी की बहुत देश को जरूरत है, और आप सब लोग ये काम कर रहे हैं। उसके लिए मैं आप सबका तहे दिल से बहुत धन्यवाद अदा करता हूँ। सुरेश प्रभु साहब ने हमें जो वक्त दिया, जो हरदम मार्गदर्शन करते हैं, उनका भी मैं बहुत धन्यवाद व्यक्त करता हूँ। उसके साथ साथ सभी जो संस्थाएं हैं जो जुड़ के काम कर रही है, उनका सबका धन्यवाद व्यक्त करता हूँ। आप सभी का कल्याण हो, आप सबका मंगल हो, आप सब सुखी हो। थँक्यू सर, धन्यवाद सर। यानंतर या ठिकाणी व्यासपीठावरती मी आदरणीय श्री प्रवीण तायल साहेबांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपण सर्वांना मार्गदर्शन करावं। जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी तायल साहेबांचं व्यासपीठावरती आपण स्वागत करूयात। धन्यवाद कि ये मौका हमें आज लगा है। आज इतना प्राउड फील हो रहा है कि आप सब लोगों के साथ बैठने का मौका मिल रहा है। आप लोग सब सामने बैठे, नहीं तो हम लोग सामने होते हैं, आप लोग वहाँ पे उधर इस पोजीशन में होते हैं तो बहुत प्राउड फील हो रहा है। और पानी और पेड़ों के लिए काम करने का जो मौका मिल रहा है उसके लिए हम आभारी हैं, और कोशिश रहेगी कि यही हम करते रहें आगे। सारे डोनर्स, सारी फैमिलीज़, दोनों लायंस क्लब, यंग इंडियंस, प्रयास फाउंडेशन और इकोनिट्स का बहुत धन्यवाद। आगले सर ने पूरा गाइड किया एक गुरु की तरह इसके लिए, बड़े भाई की तरह विक्रम सर ने पूरा सपोर्ट किया है इसके अंदर, रवि सर ने भी भाई की तरह पूरा इसके अंदर हमें पूरा गाइड किया है, और इतना सब कुछ सीखने मिला है। उसी के लिए मैं बहुत आभारी हूँ, और ये तो ऊपर चेरी ऑन टॉप है। थैंक यू सो मच। यानंतर आपण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळूयात, आणि तो म्हणजे त्या ठिकाणी आपले जे डोनर्स आहेत त्या डोनर्सचा आपण मान्यवरांनी सत्कार करूयात। Respected donors, Manubai Pushalal Tayar ma'am, please come on stage. Manubai Pushalal Tayal, grandmother of Pravi Tayal. I request our chief guest to inaugurate them and welcome them to our program.
हॅलो. Thank you, ma'am. Thank you, sir. Rajni Sunil Desarda, mother of Saurabh Desarda, ma'am. Please come on stage. I'd like to request the welcoming of Mrs. Rajni Sunil Desarda, who is the mother of Saurabh Desarda. I request our chief guest to welcome them. Thank you. Next up, I would like to welcome Mrs. Namrata Ravinder Pitti, who is the mother of Vineet Pitti. I'd like to request our guests to welcome them. Please, can we have a round of applause? या ठिकाणी पिट्टी परिवाराचं व्यासपीठावरती सत्कार होतोय. मी विनंती करतो की जोरदार टाळ्यांचा आवाज पुन्हा एकदा झाला पाहिजे. धन्यवाद. यानंतर खिवनसरा परिवाराचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खिवनसरापैकी कोणीच नाही. ते सर असं बोललो असतो बरं बोलतोय सर जणांना बोलतो हे आहे ना. धन्यवाद. मित्रांनो, म्हणतात ना, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. अशाच प्रकारे आपले घाम रक्त गाळून ज्यांनी ह्या प्रकल्पासाठी मदत केली असे आपणा सर्वांचे SRPFचे कर्मचारी, जवान व अधिकारी या सर्वांचा या प्रकल्पामध्ये सिंहाचा वाटा आहे. मित्रांनो, मला सांगायला अभिमान वाटेल, जसं आपल्याला आगळे सरांनी सांगितलं की पाण्याची टाकी 100 फीट उंच डोंगरावरती घेऊन ज्यांनी हा प्रकल्प सार्थ लावला, जे कठीण कार्य पेलवणारे या ठिकाणी अधिकारी DYSP येरमुरे साहेब, तसेच PI खलुले साहेब व तसेच DYSP दौंड साहेब या सर्वांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वप्रथम व्यासपीठावरती मी DYSP येरमुरे साहेब यांचा सत्कार मान्यवरांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. दौंड साहेब, खलुले साहेब यानंतर जावं. यांचं रेग्युलर सहकार्य असतं या सर्व प्रकल्पाच्या उभारण्यासाठी. या अधिकारी वर्ग नेहमी सोबत असतो. दौंड साहेबांचं या प्रसंगी स्वागत होत आहे साहेबांच्या हाताने. त्यानंतर खलुले साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. खलुले साहेब, याचबरोबर या कर्मचाऱ्यापैकी एक कर्मचारी जो की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमच्या सोबत राहतो आणि नोकरीबरोबर हे काम पर्यावरणाची आवड म्हणून करतो, असे दीपक सरदार यांना या ठिकाणी ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येत आहे. ट्रॉफी दीपक साहेबांच्या हाताने
याही कर्मचाऱ्याचा या ठिकाणी सत्कार होत आहे. ट्रॉफी जाऊ द्या पटकन. प्रभू सर हा असा कर्मचारी आहे की साहेबांच्या आदेशानुसार पटकन सकाळ संध्याकाळ सगळेच करता, परंतु हे आमच्या बरोबर जास्त सोबत राहता. त्याच्यामुळं तुमचा प्रतिनिधी म्हणून आपण त्यांचं स्वागत करतो. सगळ्यांना बोलवणं शक्य नाही, परंतु एक तुमच्यातला एक प्रतिनिधी म्हणून दीपक सरदार यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. त्याचबरोबर खिवनसरा फॅमिलीतर्फे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आलेले आहेत, तर त्यांना या ठिकाणी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. खिवनसरा फॅमिली यासोबत लायन्स क्लबचे जे सारडा अध्यक्ष आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी आपण मोमेंट देऊन स्वागत करत आहोत. त्याचबरोबर प्रयास फाउंडेशनचे रवी चौधरी यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. हे सोबतच घेऊन जाणं ते सगळेच त्याचं हां द्या, सगळे सोबतच ठेवा ना पटकन. हां हे तिथले तिथं द्या ना, परत जाई आहे ते सांगितलं. लायन्स क्लबचे सारडा अध्यक्ष तर यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. ज्यांचं लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रवीत आयल होते आणि त्यानंतर आता हे नवीन अध्यक्ष आहेत, तर प्रवीत आयलच्या अध्यक्षतेखाली हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला. त्याचबरोबर रवी चौधरी हे की प्रयास फाउंडेशनचे ज्यांनी या प्लांटेशनमध्ये रेग्युलरच प्रत्येक वेळेस सोबत असतात, त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. जा तिथं लवकर उभं राहायचं जवळच्या, मी सांगतो तुम्हाला. यंग इंडियनचे निलेश पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. एक बुके घेत. रिकिन सहगल हे कंटिन्यू आमच्या या सोबत राहतात, त्यांचं या ठिकाणी प्रोत्साहन करण्यात येत आहे. नाही रिकिन हां, तर थोडा स्वागताचा कार्यक्रम थोडा लांबला, परंतु प्रोत्साहन देणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर मोठ्याचा प्रोत्साहनाचा हात जर पाठीवर जर असला आणि त्यातल्या त्यात सुरेश प्रभू साहेबांसारख्यांचा जर हात आपल्या पाठीवर जर असला तर अधिक ऊर्जा निर्माण होते आणि त्यामुळं आपण हा सत्काराचा कार्यक्रम घेतला. यानंतर मी आदरणीय प्रभू सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन पर 2 शब्द करा. नमस्कार मंडळी. आजचा कार्यक्रम हा खूप आगळा वेगळा कार्यक्रम आहे. तुम्ही सगळेजण राज्यामध्ये शांतता सुरक्षितता राहावी म्हणून सदैव कार्यतत्पर असता. जेव्हा आपले नेहमीचे पोलीस आहेत त्यांच्या हाताबाहेर परिस्थिती जाते तेव्हा तुम्हाला बोलावलं जातं की बा आता काय आम्हाला जमत नाही तर तुम्ही सगळेजण या. आणि म्हणून तुम्ही नसता तर काय झालं असं विचारही करता येत नाही. त्यामुळे असे सगळे राज्य राखीव पोलीस दलातले सगळे मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आणि तुमच्या मेहनतीमुळे हा कार्यक्रम होतोय, म्हणून आगळा वेगळा कार्यक्रम. मी थोड्यानी सांगतोच, पण माझे मित्र विक्रम सालीजी त्यांचे सर्व इथे बसलेले DYSP सहकारी, आमच्या साईसाहेबांचे वडील जे एकेकाळी कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करायचे, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल की साखर कारखान्यात काम केल्यानंतर ऊसासाठी किती पाणी लागतं. आणि म्हणून साखर खाताना गोड लागते, पण साखरेचा ऊस बनवताना किती पाणी लागते त्याची आपल्याला कल्पना येत नाही.
तर ते सुद्धा इकडे उपस्थित आहेत. माझे मित्र प्रियानंद आघाळीजी आहेत, आमचे प्रदीप साहिल तायलजी आहेत, प्रयास फाउंडेशनचे रवीजी आहेत, माझे मित्र महाराष्ट्र विकास परिषदेचे अध्यक्ष आणि पाणी या विषयाला संपूर्णपणे वाहून घेतलेले असे अनिल पाटील आहेत. या इकडे सगळी मंडळी बसली आहेत की ज्यांनी गेले कित्येक वर्षापासून अशा चांगल्या उपक्रमाला मदत केली अशी मंडळी आहेत. त्यांचे माझे एक मित्र होते, चार्टर्ड अकाउंटंट होते पटोडियाजी, आणि ते बिचारे वारले. त्यांचे जावई देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तर मित्रांनो, पाणी हा विषय घेऊन कधीतरी चर्चा करावी लागेल असं 100 वर्षापूर्वीच्या लोकांना वाटलं नव्हतं. की पाण्यावर चर्चा, पाणी पिण्यासाठी आहे, पाणी आंघोळीसाठी आहे, शेतकरी म्हणतील पाणी शेतीसाठी आहे, पण पाणी एवढा गंभीर प्रश्न त्यावर चर्चा करावी लागेल असं कोणाला वाटलं नव्हतं. हे माझे मित्र प्रिया नगाळेजी हे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे आहेत, गौतम बुद्धाला मानणार आहेत. या दोन व्यक्तींच्या आयुष्यात घडलेल्या घटना सांगतो. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना केली, मूलभूत अधिकार दिले, जे तुम्ही पोलीस आमचे सगळे जी मंडळी आहेत ते मूलभूत अधिकार पालन होतं की नाही याची काळजी घेतात. पण त्यांना देखील असं वाटलं नव्हतं की पाणी हा एक मूलभूत अधिकार बनावा, कारण त्यांना पाणी असणारच आहे. हे आमचे मित्र त्यांनी पुतळा केला ते देखील आहेत, पाण्याचं त्यांनी आर्टिस्ट. मगाशी मी त्यांना म्हणत माझ्या मनात आलं की त्यांनी पाण्याचं चांगलं तिकडे बनवलं ना, पण चित्र पाहिलं, मला वाटतं काही वर्षांनी चित्रातच पाणी दिसेल, पाणी प्यायला मिळणारच नाही. तर पाणी म्हणजे काय असतं ते बघा, ते दिसतं ना ते पाणी असतं असं बघावं लागेल, अशी परिस्थिती येईल. म्हणून त्यांचं देखील मी आभार त्यांनी केलं. गौतम बुद्धाच्या आयुष्यात घडलेली घटना सांगतो. गौतम बुद्ध राजा होता आणि राजवाडा सोडून निघाला की हे काय खरं नाही, इथे माझं काय मन रमत नाही, मला असं शिकवायचं आहे लोकांना किंवा मला स्वतःला पहिल्यांदा शिकायचं आहे की दुःखापासून कायमची मुक्ती कशी मिळेल, दुःख निर्माणच होणार नाही असं कसं होईल, हे मी शोधून काढायचं आहे मला. म्हणून त्यांनी राजवाडा सोडला आणि तपाला सुरुवात केली. त्यावेळची घडलेली एक आश्चर्याची गोष्ट आहे. त्या गोष्टीला किती शेकडो वर्ष झाली. गौतम बुद्ध बाहेर पडले आणि पहिल्यांदाच बघितलं तर एका ठिकाणी पाण्यावरून भांडण चालू होतं. ते गौतम बुद्धाने आश्चर्य वाटलं, पाण्यावरून भांडण. आता त्यावेळेला किती शेकडो वर्षापूर्वी पाण्याची एवढी समस्याही नव्हती, तरी पण त्यावेळेला पाण्यावर भांडण व्हायचं. घटना करून 80 वर्ष होत आली. आजही हे कशाला सांगतो तर आपल्याला खरोखरच वाटलं नव्हतं की पाणी एवढा गहन प्रश्न होईल. मला वाटतं काही काळाने तुम्हा सगळ्यांना एक ड्युटी नवीन लागेल सालीजी, की काय करायचं नाही, बाकी सगळं सोडून द्या, फक्त जिकडे जिकडे तलाव आहे त्याचं रक्षण करण्यासाठी पोलीस ठेवावे लागतील. जिकडे कुठे पाण्याची तळी आहेत तिकडे पोलीस, बाकी काय करू नका, पाण्याचं रक्षण करा. ही परिस्थिती आणि काही काळानंतर उद्भवणाऱ्या अशी एवढ्या गंभीर स्थितीत आज आपण आहोत. पण हे असताना आज आपण काय केलं, खरोखर तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. कुठच्याही देशातल्या सर्व सैनिक दलांनी, अर्धसैनिक दलांनी, पोलिसांनी उपक्रम करावा, असा चांगला उपक्रम आपण केला. तिकडे पाण्याचं साक्षरता केंद्र स्थापन झालं. पाण्यासाठी साक्षरता ही आपल्याला नवीनच वाटेल, कारण अक्षर ओळख नसेल त्याला आपण म्हणतो निरक्षर आहे.
ज्याला डिजिटल ज्ञान नाही त्याला म्हणतो डिजिटली इलिटरेट आहे. परंतु पाण्यामध्ये साक्षरता, आज आपण खरोखरच खूप शिकलेले लोक आणि खूप तंत्रज्ञानामध्ये विकसित झालेले लोक हे खरोखर निरक्षर असं वाटेल एवढे पाण्याचा दुरुपयोग चालू आहे. आणि म्हणून पाणी हा प्रश्न लक्षात घेऊन त्या बाबतीत सर्वसामान्य माणसामध्ये, जनतेमध्ये, समाजामध्ये, देशामध्ये, जगामध्ये आपल्याला आज खऱ्या अर्थाने पाण्याची साक्षरता म्हणजे काय, पाणी म्हणजे काय ह्याची माहिती आणि पाण्याचा उगम कसा होतो, त्याचा वापर कसा केला जातो, पाणी आणि जंगल ह्याचा संबंध काय, पाणी आणि आपल्या संस्कृतीचा संबंध काय. आपल्या सगळ्या जेवढ्या नद्या आहेत ना, त्या नद्या नसत्या तर आपली ही पुरातन संस्कृती निर्माणच झाली नसती. आपल्या सगळ्या नद्या ह्या संस्कृतीला जन्म देणाऱ्या नद्या आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचे एक काही संबंध आहे. संस्कृतीचा पाण्याशी संबंध आहे, जंगलाचा पाण्याशी संबंध आहे, पाण्याचा आपण वापर कसा करतो त्याचा आपल्या जीवनाशी संबंध आहे. आणि म्हणून सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन पाण्याची साक्षरता मोहीम आपल्याला हातात घ्यायची गरज आहे. कारण त्यावेळेला वाटलं नव्हतं घटनाकारांना की मूलभूत अधिकार द्यावं, कारण पाणी असणारच. परंतु आपण एवढे हुशार निघू अशी त्यांनाही कल्पना नव्हती की आपल्या पुढच्या पिढ्या एवढ्या प्रगत होतील की पाण्याची वाट लावून टाकतील, ह्याची कल्पना त्यांनाही आली नव्हती. पण आपण खरोखरच आपल्याला नोबेल प्राईज दिलं पाहिजे सगळ्या लोकांना की पाण्याची एवढी वाट लावून आपण लवकरात लवकर टाळून टाकली. पाणी आहे ते सुद्धा आता पिण्यायोग्य नाही अशी पण परिस्थिती आहे. त्याला अनेक कारणं आहेत आणि त्या सगळ्या कारणाचा उहापोह आता करण्याची गरज नाही. परंतु पाणी हा प्रश्न घेऊन आपण सर्व देशामध्ये, समाजामध्ये एक जागरूकता निर्माण केली पाहिजे आणि त्याची सुरुवात अशा तऱ्हेचा साक्षरता केंद्रामधून होते, याचा मला आनंद होतो. हे तुमच्यापैकी अनेकांना माहीत नसेल, कारण ते आता संभाजीनगरमध्ये स्थायिक झालेत, त्यांचं मूळ गाव इकडचंच आहे. परंतु ते VJT यासारख्या एका प्रख्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांनी नोकरी सोडली, त्यांची पत्नी पण इकडे बसली आहे. त्यांनी कदाचित विरोध केला असेल त्याला, काय करताय तुम्ही, आमचं काय होणार. पण त्यांनी नोकरी सोडली. त्यांना तर कुठे गेली दुसरी पाठी आहे. तर ती मुलं काय होतील त्यांचा भविष्याचा विचार न करता ह्या माणसांनी, बाबासाहेबांनी घालून दिलेल्या मार्गावर चालायचं ठरवलं. सामाजिक समता निर्माण कशी केली जाईल पाहिलं. ह्या सामाजिक समतेमध्ये अनेक कंगोरे आहेत. एक कंगोरे आहे जातीव्यवस्था, ही आहेच आहे. जातीव्यवस्थेमुळे आपण एकमेकांमध्ये वाटले गेलो. परंतु दुसरा एक कंगोरा आहे, तो म्हणजे पाणी मिळणारे लोक आणि पाणी न मिळणारे लोक. ही पण एक नवीन जात निर्माण झाली. ज्यांना पाणी मिळतं तो एक श्रीमंत माणूस झाला, ज्याला पाणी नाही तो गरीब माणूस झाला. म्हणजे सामाजिक समता आणायची असेल तर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारी समता आणायची असेल तर आपल्याला पाण्याच्या बाबतीत देखील समता आणावी लागेल. आणि पाण्याची समता हा विषय आपण बोलतही नाही. तर तो विषय घेऊन आपल्याला खऱ्या अर्थाने पुढच्या काळामध्ये साक्षरता आणायची. मला प्रिया नागाळेंचं अभिनंदन करायचं. गेले कित्येक वर्ष सतत हा कार्यक्रम घेऊनच ते काम करतात. आणि मला माझी त्यांची मैत्री आहे. भेट कमी होते पण मैत्री नक्कीच आहे. आणि त्यांना कळलं केवळ की मी इथे एका कार्यक्रमाला आलो, तो एक कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम आहे. जे राज्यामध्ये वृद्धाश्रम चालवतात अशा लोकांची एक बैठक भारतात पहिल्यांदाच, अशी कधी कोणी केलीच नव्हती. आम्ही अशी पहिली बैठक, कल्पना माझी होती, आम्ही पुण्याला केली. त्या इकडचे आस्था फाउंडेशन म्हणून आहे, त्यांना तर इकडे खूप मोठी, इकडे बाजूला 100 लोक राहू शकतील एवढी सुंदरच्या सुंदर इमारत उभारत आहेत. खूप चांगली माणसं आहेत. तर त्या कार्यक्रमासाठी मी येणार होतो. आज त्यांची 2 दिवसाची कार्यशाळा चालू आहे. काल उद्घाटन झालं, आज समारोप आहे. एवढी चांगली कार्यशाळा मला वाटत नाही कुठे झाली असेल. आणि अशा तर कार्यक्रम कुठे झालाच नव्हता. हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक सर्व समाजकार्यच करतात.
तर मला एक सवय आहे, मी पोस्ट टाकतो माझ्या काय काय काम केलं त्याची, सगळ्या लोक कळावं म्हणून सोशल मीडियात. तर मी पोस्ट टाकली की पुण्याला कार्यक्रम झाला. त्यांनी मला फोन केला, ते मला ऐसा कार्यक्रम देश में ही नहीं हुआ था और ऐसा कार्यक्रम देश में बार बार होना चाहिए क्योंकि ये बहुत बड़ी सामाजिक समस्या है. म्हणून त्या कार्यक्रमासाठी वृद्धाश्रमाच्या मी इथे आलो होतो. तर ह्यांना कळलं आणि त्यांनी हा एक कार्यक्रम याला जोडला. मला त्यांना आभार माने. मला खूप मनाला आनंद देणारा असा कार्यक्रमाचा पार पडला. मला माहिती आहे की ऊन एवढं आहे आणि जेवढं जास्त बोलेन तेवढं तुम्हाला जास्त पाणी प्यावं लागेल आणि पाण्याच्या समस्येवरच आपण बोलतो आहे, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. परंतु मी तुम्हाला, कारण कोरडा जेवढा गळा कसा कोरडा तेवढं जास्त पाणी प्यायला पाहिजे. पण मी तुम्हाला एकच सांगतो, विनंती करतो की मला आमच्या विक्रम साळी साहेबांना धन्यवाद द्यायचे की त्यांनी म्हणे लगेच आपण 20च्या 20 ठिकाणी हा कार्यक्रम अंमलात आणूया. मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही हा जो ह्या कार्यक्रमाला पाठिंबा दिला, कार्यक्रम अंमलबजावणीमध्ये तुम्ही जेवढं पुढारी पण दाखवलं आहेत, मला वाटतं खरोखरच हे सगळ्यांना, देशातल्या सर्व लोकांना एक छानपैकी उपकरणी असा उपक्रम आपण चालू केला आणि तो आपण प्रत्यक्षात आणूया. सगळ्या ठिकाणी कार्यक्रम करूया. हे आमचे अनिल पाटील आणि आम्ही एक प्रयत्न करतो आहोत की देशामध्ये पाण्यामध्ये काम करणाऱ्या जेवढ्या संस्था आहेत त्या सगळ्यांना एकत्र करण्यापेक्षा त्यांचं एक नेटवर्क तयार करायचं. आणि त्यामध्ये देखील प्रियांजी तुम्ही मराठवाड्याची जबाबदारी घ्या. मराठवाड्याची परिस्थिती, मराठवाडा म्हटलं की एकेकाळी लोकांना संतांची आठवण व्हायची. मराठवाडा म्हटलं की एकेकाळी लोकांना ते गोविंदभाई श्रॉफ असतील, असतील अशा मोठमोठ्या स्वातंत्र्य सैनिकांची आठवण व्हायची. आज मराठवाडा म्हटलं की पाणी टंचाईची आठवण येते. ह्याचं कारण काय, तर मराठवाड्यामध्ये पण एकेकाळी आपल्याकडे खरं म्हणजे 2 भारतामध्ये एक महत्त्वाचे स्पॉट्स आहेत, त्याच्यामुळे पाणी निर्माण होतं. पाणी निर्माण करण्याची फॅक्टरी नाही आहे, हे बॉटलिंग करण्याची आहे, पण पाणी निर्माण नाही होऊ शकत, निसर्गच करू शकतो. तर त्याच्यासाठी जे हॉटस्पॉट्स आहेत त्यातलं एक आपल्या महाराष्ट्रातून जातो, त्याला पश्चिम घाट म्हणतात. आपण पश्चिम घाटाच्या पेक्षा थोडे वेगळे आहे, बाजूला येतो. परंतु मराठवाड्यामध्ये देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली, सगळीकडे झाली, इकडे पण झाली. हे जंगल तोडताना विचार नाही केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं, त्यांचं नाव घेऊन शिवजयंती साजरी होते, पण महाराजांचे विचार आपण अंमलात आणले पाहिजेत. महाराजांनी त्यावेळेला 400 वर्षापूर्वी सांगितलं होतं की जो झाड कापेल त्याचे हात कापा. त्यावेळेला त्यांना कल्पना होती की किती जंगलाचं महत्त्व आहे. आणि आज आपण जंगलतोड केली, मराठवाडा दुष्काळग्रस्त म्हणून आपण, आणि आज ठिकठिकाणी टँकर व्हायला सुरुवात होईल. म्हणजे टँकरच्या शिवाय पाणी नसेल तर लोक जगणार पण नाहीत. ही परिस्थिती महाराष्ट्रातल्या अनेक खेड्यांमध्ये आली, देशातल्या पण आहेत. ह्याचं कारण आपण जंगल आणि पाणी आणि निसर्गाचा संबंध विसरलो म्हणून. आणि म्हणून त्यांची संस्था आहे, त्याचं नाव इको नीड फाउंडेशन, या आपल्या आघाड्यांची. तर मी काय म्हणतो की आपण हे सगळं लक्षात घेऊन, ह्याचं आपल्याला लक्षात घेतलं नाही तर नुसता पाण्याचा प्रश्न सुटणार नाही. पाण्याचा प्रश्न सोडवायचा असेल तर आपल्याला मूलभूत स्वरूपाचं त्यावर विचार करून काम करावं लागेल. आणि ते करण्यासाठी अशा तऱ्हेच्या साक्षरता केंद्रांची गरज आहे. हे आज इकडे झालं, मी तुम्हाला खूप खरंच धन्यवाद देतो की आणि 20 ठिकाणी होईल. बाकीच्या पोलिसांना वाटेल, आर्मीला वाटेल, तर आपण पण करूया. एक मोठी चळवळ तयार होईल देशामध्ये. आणि म्हणून आजचा उपक्रम हा मला वाटतं एक पथदर्शक उपक्रम आहे. या निमित्ताने एक निराळी पाण्याची एक चळवळ निर्माण होईल. आणि तुमच्यासारखे युनिफॉर्म लोक जर त्याच्यात आले, आधीच एकतर ज्याच्या अंगावर वर्दी असते त्याच्याबद्दल लोकांना आदर असतो, मला तरी आहे. मी नेहमी, मला पोलिसांबद्दल प्रचंड आदर आहे. कारण मी यांना मगाशी सांगत होतो की मी मुंबईचा आहे. मुंबईला जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा लावता, त्यांची ड्युटी लावून जाते सगळ्यांची. तो बिचारा माणूस, त्याला नैसर्गिक विधी करायला देखील कुठे जायला मिळत नाही, त्याला खायला काय मिळत नाही, त्याला कोण दिलं की नाही बघत नाही. सगळे कुठे जरा कुठच्या गणपतीमध्ये काय झालं की त्याची बिचाराला एक सस्पेन्शनची नोटीस येणार. तर अशा परिस्थितीमध्ये पोलीस लोक काम करतात आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल आदर आहे. तर त्या वर्दीच्या लोकांनी पाणी प्रश्नामध्ये भाग घेणं हे म्हणतो मला एक निराळाच उपक्रम आहे. आणि आपण हे करूया. आणि आपण सगळ्यांनी मिळून
आपल्या उद्याचं भविष्य उज्ज्वल तर सोडाच, पण कमीत कमी भविष्य असं वाटायचं असेल तर पाण्याचा प्रश्न आज सोडवायची गरज आहे. आणि म्हणून मी तुमचा आणखीन वेळ घेत नाही. मला येण्यासाठी या कार्यक्रमाला याची संधी मिळाली, मला खूप आनंद होतो. मी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पाण्याच्या प्रश्नावर एक नद्या जोडणी प्रकल्पावर काम करत होतो आणि त्याची आठवण मला आमच्या सरजित साहेबांनी करून दिली. त्यांना मी आता पुस्तक पाठवणार आहे, कोणी काढले ते तुम्हाला देतो मुद्दाम. ते त्यांच्या लक्षात आहे की 2002ची गोष्ट 23 वर्षानंतर त्यांच्या लक्षात आहे. ते मला सांगत होते की ते झालं असतं तर देशापुढचे प्रश्न सुटले असते. खरी गोष्ट आहे. पण आपण अशा पाण्याचे अनेक प्रश्नाचे जे निनाळे कंगोरे आहेत ते लक्षात घेऊन या पाणी लिटरसी सेंटर, पाणी साक्षरता केंद्र हे जे आपण आज स्थापन केलं त्याच्या माध्यमातून आपण हे काम करूया. मी सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. सगळी जी मंडळी आहेत सगळ्यांचीच गरज असते. काम करणारे प्रियानंद आघाडे, त्यांचे नेतृत्व, त्यांचे सहकारी, त्यांना मदत करणारी सगळे दाते मंडळी, इकडच्या आमचे फाउंडेशनचे, प्रयास फाउंडेशनचे सगळी मंडळी ते झाडं लावतात ठिकठिकाणी. ही चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे काही लोकांनी झाडं कापण्याचं काम केलं, तुम्ही झाडं लावण्याचं काम करताय. म्हणजे शिवाजी महाराज असते तर त्यांनी तुम्हाला सरदारची पदवीच दिली असते. आमच्याकडे सरदार आहेत तिकडे, आता होते सरदार तिकडे गेले सरदार. तर त्यांनी, कारण शिवाजी महाराजांनी सांगितलं झाड कापेल त्याचे हात कापा, तर जो झाड लावेल त्या म्हणाले तुम्ही सरदारच आहात ना, कारण तुम्हीच उद्याचं भविष्य रक्षण करणार आहात. तर अशा या कार्यक्रमाला, चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहायला मिळालं त्याबद्दल मी आनंद व्यक्त करतो. तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देतो. तुमचं ट्रेनिंग चालू आहे ते तुम्ही इकडे बसलेले आहेत, जे प्रत्यक्ष ड्युटी करत आहेत ते ह्या बाजूला बसलेले आहेत. आणि तुमच्या सगळ्यांना मला माहिती आहे काही दिवसांनी तुम्ही देखील ठिकठिकाणी तुम्हाला जावं लागेल. मला 300 दिवस 365 पैकी आपलं राज्य राखीव पोलीस दलाचे लोक पोलिसांना आणि राज्याला आणि सरकारला मदत करण्यासाठी नेहमी संकटाच्या काळी धावून जातात. म्हणून तुमच्या सगळ्या लोकांना मनापासून शुभेच्छा. जास्त वेळ जाऊ नये अशापेक्षा 300पेक्षा कमी झाले तर बरंच होईल ना. या देशात राज्याची स्थिती चांगली असं होईल. त्यामुळे अशी पण परिस्थिती येऊ अशी आशा व्यक्त करतो आणि तुमच्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, अवधानाने धन्यवाद सर. आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्हाला केलं. 2 जण फक्त राहून गेले की ज्यांचा स्टॅच्यूचा उल्लेख केला, विकास सरोदे यांचं या ठिकाणी आपण पुष्प देऊन सरांच्या हाताने प्रोत्साहन वाढू. आणि त्याचबरोबर रिकिन सेगल हे यांनी स्टेजवर यावं. दोघांचंही या ठिकाणी स्वागत करण्यात येतं की या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये या दोघांनी पहिल्यापासून काम केलं. आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शन हां, धन्यवाद. फुलांचे हार कशाला, शब्दांचे भार कशाला. फुलांचे हार कशाला, शब्दांचे भार कशाला. एकमेकांच्या हृदयात राहू, त्या हृदयाला दार कशाला. आज आपण सर्वजण या कार्यक्रमाला जमलात. ह्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी व्यासपीठावरती येरमोरे साहेबांना पाचारण करतो. थँक्यू सर. फुलाने फुलाचे मन आज पहा जपले, अशा या मंगल प्रसंगी आभार मानतो मी आपले, आभार मानतो मी आपले. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. एखादे वाक्य लिहिताना जर पूर्णविराम दिला नाही तर ते वाक्य अपूर्ण राहते. त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजेच आभार प्रदर्शन होय. आभार प्रदर्शनास सुरुवात करण्यापूर्वी आजच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे, माजी रेल्वे मंत्री तथा ऋषी हुड विद्यापीठाचे सध्याचे कुलपती माननीय सुरेश प्रभू साहेब यांच्या जीवनाबद्दल थोडक्यात परिचय करून देतो. माननीय साहेबांचे संपूर्ण नाव श्री सुरेश प्रभाकर प्रभू
जीवनाबद्दल जन्मदिनांक 11 जुलै 1953 असून आदरणीय साहेब एक भारतीय राजकारणी, माजी नागरिक, विमान वाहतूक मंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री, रेल्वे मंत्री, खते आणि रसायन मंत्री, पर्यावरण आणि वन मंत्री इत्यादी महत्त्वाच्या ठिकाणी कामकाज पाहिलेले आहे. सद्यस्थितीत आदरणीय साहेब हे ऋषीहूड विद्यापीठाचे सध्याचे कुलपती आहेत. आदरणीय साहेबांनी 1996 ते 2009 पर्यंत लोकसभेत राजापूरचे प्रतिनिधित्व करणारे संसद सदस्य MP म्हणून काम केले आहे. तसेच 2014 ते 2022 पर्यंत आदरणीय साहेबांनी आंध्र प्रदेश आणि हरियाणाचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभेचे सदस्य म्हणून काम केले आहे. सध्या इंडियन चेंबर ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर ICAF चे अध्यक्ष म्हणूनही काम पाहत आहेत. माननीय सुरेश प्रभू साहेबांचे शालेय शिक्षण मुंबईच्या दादर भागातील शारदाश्रम विद्यामंदिर येथे झाले. पुढील काळात त्यांनी महादेव लक्ष्मण डहाणूकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली. तदनंतर त्यांनी रुपारेल कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. माननीय सुरेश प्रभू साहेब हे सनदी लेखापाल CA आहेत. या परीक्षेत त्यांचा अखिल भारतात 9वा क्रमांक आलेला होता. पूर्वीच्या राजापूर लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेनंतर निर्माण झालेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून सलग 4 वेळा निवडून आले. 1999 ते 2002 दरम्यान आदरणीय साहेब हे वने आणि पर्यावरण, खते आणि रसायन, ऊर्जा, अवजड उद्योग आणि सार्वजनिक उद्योग इत्यादी अनेक खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून कामकाज सांभाळलेले आहेत. अशी महान विभूती आज आपल्या या गटाला त्यांचे पाय लागले त्याबद्दल मी माझं कृतज्ञता समजतो. आज साहेबांनी आपल्या गटाला इतर कार्यक्रमात आल्यानंतर आणि आगळे सरांनी विनंती केल्याने आवर्जून आपल्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल मी सरांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या गटाचे लाडके समादेशक तसेच या प्रकल्पाचे मार्गदर्शक श्रीमान विक्रमजी साळी साहेब हे सुद्धा आवर्जून वेळेतला वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनापासून साहेबांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या प्रकल्पाची संकल्पना ज्यांनी मांडली व प्रकल्प उभारणीस जे उभे राहिले ते इको नीड्स फाउंडेशनचे फाउंडर तसेच भारताचे वॉटर हिरो डॉक्टर प्रियानंद आगळे सर, या प्रकल्पाचे समन्वयक यांनी सर्वांना जोडण्याचं काम केलं. प्रवीण तायल तसेच प्रयास फाउंडेशनचे प्रवीण चौधरी सर तसेच लायन्स क्लबचे सारडा सर व ज्यांनी पाण्याचा थेंबाचा पुतळा बनविला असे आर्टिस्ट विकास सरोदे सर, इतर पदाधिकारी तसेच इको नीड्स फाउंडेशन, यंग इंडियन फाउंडेशन, लायन्स क्लब, प्रयास यूथ फाउंडेशन या संस्थेचे पदाधिकारी तसेच या प्रकल्पास ज्यांनी आर्थिक पाठबळ दिले त्या सर्वांचे या ठिकाणी मी मनापासून आभार व्यक्त करतो. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील सर्व अधिकारी व अंमलदार तसेच वॉटर लिटरसी सेंटरच्या उद्घाटनासाठी जमलेले सर्व पत्रकार बांधव व छत्रपती संभाजीनगरमधील प्रतिष्ठित व्यक्ती व संस्थांचे प्रतिनिधी, आपण सर्वजण या कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात व जलसाक्षरता निर्माण करण्याच्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाच्या उभारणीस आपण हातभार लावलात याबद्दल मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमादरम्यान ज्यांचे कुणाचे नाव घ्यायचे राहिले असेल, ज्यांनी सध्याचा कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार लावला असेल अशा सर्वांच्या मी मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माननीय अध्यक्षांची पूर्वपरवानगी घेऊन हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे, जे अधिकारी अंमलदार बसलेले आहेत त्यांना इथंच नाश्त्याची व्यवस्था केली आहे आणि आपले सर्व विद्यमान अधिकारी आणि सर्व बाहेरचे प्रतिनिधी सर्वांसाठी सर आपण पोलीस क्लबला, ऑफिसर क्लबला नाश्त्याची व्यवस्था केली आहे. थँक्यू सर. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा
जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे। आज राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर ह्या कॅम्पसमध्ये सेंटर फॉर वॉटर लिटरसी या संकल्पनेचा उद्घाटन समारंभ माननीय माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू साहेब, वॉटरमॅन डॉक्टर आगळे सर, तसेच प्रवीत आयल आणि सर्व त्यांचे मेंबर NGOच्या यांच्या उपस्थितीत पार पडला। सेंटर फॉर वॉटर लिटरसीचा मेन उद्देश आहे की पाण्याबाबत जागरूकता निर्माण करणे आणि पाणी संवर्धनासाठी तसेच जलसंवर्धन आणि सॉईल कन्झर्वेशनसाठी जे आवश्यक ट्रीटमेंट आहेत, जसं कंटिन्युअस कंट्रोल ट्रेंच असेल, गॅबियन स्ट्रक्चर आहे, गली प्लग आहे, याचं प्रत्येकाचं आम्ही स्ट्रक्चर उभा केलेलं आहे आणि त्याबद्दल अवेअरनेस आणण्यासाठी हे वॉटर लिटरसी सेंटरचा उद्घाटन समारंभ आम्ही आज इथं केलेला आहे आणि तो सर्व SRPFचे अधिकारी, अंमलदार, तसेच लायन्स क्लब, प्रयास फाउंडेशन, यंग इंडियन्स याचे सर्व मेंबर या कार्यक्रमास उपस्थित होते। विक्रम साळी, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 छत्रपती संभाजीनगर। आज सेंटर फॉर वॉटर लिटरसी हा देशातला पहिला प्रकल्प आहे वॉटर लिटरसीच्या संदर्भातला आणि तो SRPFच्या या सातारा परिसरातला छत्रपती संभाजीनगरमध्ये होत आहे। हा प्रकल्पाचं उद्घाटन आज माजी केंद्रीय मंत्री व कुलपती ऋषीवड युनिव्हर्सिटीचे सुरेश प्रभू साहेबांच्या हाताने झालेला आहे आणि हा प्रकल्प बनवण्यासाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका राहिली, ज्यांचं एक मार्गदर्शन राहिलं, विजन राहिलं, असे विक्रम साळी साहेब हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहे आणि हा जो संबंध प्रकल्प आहे की जसं देशामध्ये एज्युकेशनल लिटरसी आणण्यासाठी देशाने मोहीम छेडल्या गेली, म्हणजे शैक्षणिक साक्षरता आणण्यासाठी 1970च्या दशकामध्ये ही मोहीम सुरू झाली आणि त्यानंतर आज कोणीही देशामध्ये निरक्षर बघायला भेटत नाही, परंतु अशाच संदर्भात आज जलसाक्षरता आणण्याची आवश्यकता आहे आणि ही वॉटर लिटरसी या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण आणत आहोत। बघा, पाण्याची गुणवत्ता ही एक लिटरसीमध्ये आलं पाहिजे, त्याचबरोबर पाण्याचं संवर्धन हे लिटरसीत आलं पाहिजे। तर ह्या ठिकाणी या प्रकल्पामध्ये आम्ही जलसंवर्धनाबाबत सध्याला काम सुरू केलं आहे आणि या ठिकाणी गॅबियन स्ट्रक्चर, पाझर तलाव, CCTVचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी आम्ही बनवले। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये 10,000 झाडं लावण्याचा आमचा संकल्प याच्यात आहे। या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करताना जे सुरेश प्रभू साहेबांच्या हाताने आम्ही एक पृथ्वीवर वॉटर ड्रॉपचं एक स्टॅच्यूचं इनॉग्रेशन केलं की येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना सुद्धा चालताना सुद्धा ह्या नॅशनल हायवेवरनं एक जनजागृती झाली पाहिजे की पाण्याविषयी आणि त्यामुळं त्या स्टॅच्यू असा लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर भविष्यामध्ये या ठिकाणी आमचं एक संकल्प आहे की या ठिकाणी आम्ही एक थिएटर बनवावं, ज्यामध्ये पाण्याविषयीच्या डॉक्युमेंटरीज लोकांना दाखवून जागृती केल्या जाईल। त्याचबरोबर वेगळे लिटरेचरसाठी एक लायब्ररी बनवण्यात यावी की त्या अनुषंगाने पाण्यावर ज्यांचं काम झालेलं जे संशोधन होतं आहे ते लोकांपर्यंत जाईल। याचबरोबर आमचा असा मानस आहे की या सेंटरच्या माध्यमातून जो शाळेत पाण्याचा सिलेबस शिकवला गेला पाहिजे, महाविद्यालयामध्ये शिकवलं गेलं पाहिजे, विद्यापीठात शिकवलं गेलं पाहिजे, तो सिलेबस बनवण्याचं सुद्धा काम या सेंटरमध्ये होईल। त्याचबरोबर वेगवेगळ्या ट्रेनिंग्स पाण्याविषयी असू द्या, कॉमन लोकांना पाण्याच्या संवर्धनाचे वेगवेगळे जे स्ट्रक्चर्स आहेत त्याची ट्रेनिंग दिल्या जाईल। तर अशा पद्धतीने लोकांना पाण्याविषयी साक्षर करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल। म्हणजे कोणाला डिग्री मिळाली म्हणून तो साक्षर होतो असं नाही, तर त्याने त्या आत्मसात करणं गोष्टी तर त्या प्रत्यक्ष आत्मसात करायच्या, त्या बघायच्या। या ठिकाणी हा सेंटर बनवलेलं आहे। SRPFची टीम सगळी या ठिकाणी रेग्युलर काम करते, ते लिटरेट झाले, त्यांच्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला। आणि त्याचबरोबर आज सुरेश प्रभू साहेबांनी सांगितलं विक्रम साळी साहेबांना की असे 20 तुमचे जे SRPFचे जे केंद्र आहेत
त्या ठिकाणी सुद्धा काय हे सेंटर फॉर वॉटर लिटरसी बनवण्यात यावे, म्हणजे जलसाक्षरताची जी मोहीम आहे ती जास्त गतिमान करण्यात येईल आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळातसुद्धा काम होईल. आणि मराठवाडा जो हा अतिशय पाण्याचा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, तर या ठिकाणी प्रत्येक माणसाला पाण्याविषयी जनजागृत होणं आवश्यक आहे आणि साक्षर होण्याची आवश्यकता आहे. जनजागृती वेगळी आणि साक्षर वेगळे. तर इथं साक्षर करण्याचं काम केलं जाणार आहे आणि हा भविष्यात हा प्रकल्प देशाला पाण्याविषयी साक्षरता करण्यासाठी एक मार्गदर्शन प्रकल्प म्हणून पुढं येत आहे. तर या प्रकल्पासाठी SRPFचे जे साळीसाहेब आहेत, ज्यांच्या एका विजनरी दृष्टिकोनात हा प्रकल्प सुरू झालेला आहे, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. SRPFचे जे जवान आहेत जे यासाठी काम करतात कंटिन्यू, त्यांचे आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इकोनिट्स फाउंडेशनचे पदाधिकारी असू द्या, त्याचबरोबर प्रयास फाउंडेशन, लायन्स क्लब, यंग इंडियन्स, अशा ज्या ऑर्गनायझेशन आणि युवा पिढी जी सोबत येत आहे, त्या युवा पिढीला आणि ह्या शहरातल्या नागरिकांना मी आवाहन करतो का तुम्ही या सेंटरहून आपण लिटरेट होऊ आणि इतर लोकांना पाण्याविषयी लिटरेट करू, जेणेकरून जे पाण्याचे जे संकट भविष्यामध्ये निर्माण होत आहे, आज सध्याला जो पाण्याचा प्रॉब्लेम आपण सहन करत आहोत त्याच्याविषयी आपण समाधान काढू. ह्या शहराच्या आसपास इतके डोंगर आहेत, तर हे आपण एक उदाहरण केलं. ही टेकडी, या डोंगर हा पाणीवाला पहाड म्हणून आपण या ठिकाणी बनवला का इथून एक थेंबही पाणी आता वाहून जाऊ शकत नाही, अशी पाण्याची जिरवण्याची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. हे एक आदर्श मॉडेल आम्ही या छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या लोकांसाठी या ठिकाणी बनवलेलं आहे. याच पद्धतीने जर इतर डोंगरांना जर अशा पद्धतीने जर जलसंवर्धन जर करण्यात आलं तर निश्चित पद्धतीने हा मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सुटेल, हा असा आमचा आत्मविश्वास आहे.